मध्यम जगद्व्यापिनीं हिना पुस्तकधारिणीं अभयदां जड्यन्धकारापहं हस्ते स्वाद्यकमालिकां ददतिं पद्मासने संस्थितां नत्वा सरसं गणेशं च वाग्देवीं च सरस्वतीं कृताभाषा प्रबोधाय संस्कृततत्त्वकौमुदीम् देवं च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम्। श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक हेतुकिया कारण करून अशा कृपेनं आपण आतापर्यंत संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथामधील अजंत त्रिलिंगीचा विचार केला। पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या अजंताचा विचार केला। आपण इथं आपल्याला आरंभीच एक शब्द दिलता, षडलिंगेषु अथवा अजंत पुल्लिंगा। षडलिंग तसे 6 लिंग नाहीत, 3च लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग। परंतु शब्दाचे 2 प्रकार आहेत, अजंत आणि हलंत। हलंताचे 3 लिंग आणि अजंताचे 3 लिंग मिळून षडलिंग त्याला म्हटलं जातं। आत्तापर्यंत त्रिलिंगी झाली, मग या दृष्टीनं अजंत त्रिलिंगी झाली। आता हलंत त्रिलिंगीचा आपण विचार आरंभ करणार आहोत। आपल्याला कोणतेही शब्द चालविण्यापूर्वी अगोदर आरंभी प्रत्यय बुद्धीमध्ये असणं आवश्यक आहे। कोणकोणते प्रत्यय आहेत रे? सु औजस इति प्रथमा, अम औषस इति द्वितीया, टा ब्याम भेस इति तृतीया, गे ब्याम भ्यस इति चतुर्थे, अशा प्रकारे आपल्याला हे प्रत्यय बुद्धीमध्ये ठेवणं अगोदर आवश्यक आहे। प्रत्यय लक्षात आले तर आपलं नजदीक काम होतं। आणि हे प्रकरण शिकत असताना आता आपल्याला यची भम आणि कोणता स्वादिश्व सर्वनामस्थाने हे 2 सूत्र वारंवार लागणार आहेत। कधी कधी यची भमचं काम लागेल आणि जास्तीत जास्त स्वादिश्व सर्वनामस्थाने या सूत्राने पूर्वाची पदसंज्ञा होईल आणि पदसंज्ञा झाले की रूपामध्ये चेंज होत जाणार आहे, हे लक्षात ठेवा। आतापर्यंत पदसंज्ञेचं तेवढं काम झालं नाही। झालं कुठे? दंत या ठिकाणी, ददभ्याम, दंत इथे दत आदेश झाल्यानंतर जलाम जशवंत हे सूत्र एकदाच लागलं त्या ठिकाणीच, मग पुढे लागण्याचा तेवढा प्रसंग आला नाही। आपण आता वारंवार लागणार आहे, आता वारंवार लागणार आहे। मागे लागलं नचा लोप करण्याकरता न लोप प्रातिपदिक अंतस, हे सुद्धा लागलं आसन आणि कुठं उदन इथे। परंतु प्रस्तुत आता वारंवार सगळ्या शब्दांना नजदीक जलम जशवंते यची भम हे सूत्र येणार आहेत, लागणार आहेत। जलन जशवंतेही लागेल, स्वादिश्व सर्वनामस्थाने लागेल, यची भमही लागेल। आणि असेच जे काही हलंत संधीचे थोडे नियम आहेत ते लागतील। त्यातले त्यात मी सांगतो लागणारे सूत्र हलंत संधीतले, एक नलोप प्रातिपदिकांत हात लागणारच आहे, नकारांत आल्यावर। जलम जशवंते लागणार आहे, पुढे ते झालं त्यात काय नाही। पुन्हा आणखी खरीचेही लागेल, डसची धूट लागेल, नश्च लागेल, नश्च लागेल, एवढं लागेल, हेच लागणार आहेत। आणि 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 याच्या अतिरिक्त तेवढे सूत्र लागणार आहेत, हे लागतील। मग खरवसानर विसर्जने वगैरे हे लागेल, विसर्जने सह लागत जाईल, वाशरी लागेल, एवढे सूत्र लागतील। आणि एवढे जरी सूत्र तुम्ही मागच्या तयारात ठेवले तर नजदीक सगळे पुढचे मग जिथे लागतील तिथे पुढे दिलेले असतील। आता
पहिला शब्द आपल्या पुढे उपस्थित होता आहे लिह. कारण की आता हय वरटला नियमंगण झब्या घडत खपाशर आलं या क्रमानं आपल्याला हे सगळे शब्द पाहायचे आहेत. मग हय वरट पहिल्यांदा हकारांत शब्द आला. हकारांत एक धातू आहे. आता हे जे सगळे जेवढे शब्द असतात ते नजदीक सगळेच शब्द धातूपासून बनलेले आहेत. सगळे शब्द कोणापासून बनले? धातूंपासून या शब्दांची सिद्धी होते. म्हणून पहिला शब्द समजा लिह. लिह शब्दाला क्विप प्रत्यय झाला. कोणता? क्विप. हो महात्मा, इकडे पहा, खाली पाहून आपल्या बापाला कळणार नाही काय? अर्धा अभ्यास तर चेहऱ्याकडे पाहून कळतो. मग लिह लिह अशी स्थिती झाली. आणि लिह या लिह चाटणे अर्थ आहे. लिह आस्वादने हा धातू आहे. मग या धातूला बरं धातूही लिहितो. लिह आस्वादने म्हणजे चाटणे असा अर्थ आहे. आस्वाद करणे, चाटणे. तर लिह धातू पुढे क्विप प्रत्यय झाला. क्विप प्रत्यय झाल्यानंतर क्विप प्रत्यय घटक पकारस्य हलन्त्यम इति सूत्रेण ईत् संज्ञा भवति. पुनश्च इकारस्य उपदेशे जनुनासिक ईत् इति सूत्रेण ईत् संज्ञा भवति. ककारस्य लशक्व तद्धिते इति सूत्रेण ईत् संज्ञा भवति. पुनः त्रयाणां तस्य लोपः इति सूत्रेण लोपः भवति. एक लक्षात ठेवा. झालं की नाही? तिघांची तस्य लोप या सूत्राने लोप होतो. लोप झाल्यानंतर राहतं लिह व. लिह व राहतं. वकार आहे. वकाराचा सुद्धा वेर प्रक्तस्य या सूत्राने लोप होतो साक्षात. अप्रोक्तस्य वस्य लोपः स्यात्. अप्रोक्त वचा लोप होतो. लोप झाला. राहिला लिह. लिह राहिला. आणि हा प्रत्यय क्विप प्रत्यय कृत होता. कोणता होता? कृत. आणि कृत प्रत्यय अंतिम ज्याच्या असतं त्याला म्हणतात कृदंत. कृत प्रत्यय ज्याच्या अंती त्याला काय म्हणतात? कृदंत. म्हणून कृतद्धित समासाश्च या सूत्राने ह्याची प्रातिपदिक संज्ञा झाली. कृदंत तद्धितांत समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्युः. कृदंत आणि तद्धितांत हे दोघं आणि समास यांची प्रातिपदिक संज्ञा होते. म्हणजे आता कृदंत असल्यामुळे याची काय झाली? प्रातिपदिक संज्ञा. तरी अत्र किं भवन्तः लेखनं करिष्यन्ति इदानीम् एव रूपाणां सिद्धिं कुर्वन्तु कदा परीक्षा आगमिष्यति वक्तुं न शक्यते. साक्षात 10 दिनानन्तरमेव एतेषां चाचणी अपेक्षिता. साक्षात् परीक्षा. अतः सावधानं पश्यन्तु. कृतद्धित समासाश्च इति अनेन सूत्रेण लिह शब्दस्य प्रातिपदिक संज्ञा भवति. तत्पश्चात् ज्ञा प्रातिपदिकात् इति अनेन सूत्रेण ज्ञा प्रातिपदिकात् या सूत्राने काय होतं? सु इत्यादी प्रत्यय पुढे येतात. मग काय झालं? लिहसु. काय स्थिती झाली? लिहसु अशी स्थिती झाली. लिहसु अशी स्थिती झाल्यानंतर आता कारण की एकत्व विवक्षायाम एक वचन आलं हे जोडू शकता. लिह सगळे प्रत्यय आले. सुवजस्मट षष्ठाम भ्याभ्यास गे भ्याभ्यास गस भ्याभ्यास गसो साम हे सगळे प्रत्यय आले. परंतु त्यापैकी एकत्व विवक्षायाम एक वचनम द्व्यक्कर द्विवचन एक वचनम द्व्यक्कर द्विवचन एक वचने या सूत्राने एकत्व विवक्षेत एक वचन प्रत्यय आला. मग काय झालं? काय झालं? लिहसु. काय झालं? लिहसु झालं. आणि लिहसु इति जाते सदी है ना.
मग आता सुघटकस्य उकारस्य केन सूत्रेण उपदेशे जनुनासिक इत. हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल बा. सु असे तिथे झाले. आता सुग उकारस्य उपदेशे जनुनासिक इत इति अनेन सूत्रेण इत संज्ञा भवते. तर पुनः तस्य लोप इति सूत्रेण लोप भवते. किमवशिष्यते सकारः लिह स. आता बघा लिह स एवढं राहिलं. लिह स इति अस्याम् अवस्थायाम् एकं विशिष्टं सूत्रम् आगच्छति. हलङ्ग्याभ्यो दीर्घ्यात् सूत्रस्य प्रोक्तं हलङ्ग्याभ्यो. काय बोलणार? हलङ्ग्याभ्यो. कसं बोलणार? हलङ्ग्याभ्यो. गडबड. हलङ्ग्याभ्यो बोला. दीर्घात सुतिस्य प्रोक्तम दीर्घात सुतिस्य प्रोक्तम. या सूत्राने हे काय सूत्र सांगतं? हलंतापासून पुढील किंवा दीर्घजेंगी आणि आप त्यापासून पुढील सुतिसी यांच्या अपृक्तचा लोप होतो. सचा नाही. सुचा स, तीचा त आणि सुचा सीचा स. मग हे कोणी असोत यांचा अपृक्त वर्ण लोप होतो. त्यांचा लोप होईल. मग हा सुचा अपृक्त वर्ण आहे स. त्याचा लोप झाल्यावर काय राहिलं? लिह. लिह अशी स्थिती झाली. आता प्रत्यय लोपे प्रत्यय लक्षणम. मग प्रत्यय ते आहे की नाही? असं झाल्यावर पहिली याची एक संज्ञा झाली सुप्तिंगंतम पदम. झाली की नाही? सुप्तिंगंतम पदम इति सूत्रेण कस्य पदसंज्ञा भवति? सुइत्यस्य पदसंज्ञा भवति. पदसंज्ञायां पदसंज्ञा झाली. पदसंज्ञा झाली असता एक सूत्र येत आहे. कोणतं? झलाम येईल की नाही? जलम जसं लागेल की नाही? जल आहे की नाही? आहे ना. ह जलमध्ये येतोय. जलाम जशवंत लागू लागलं, प्राप्त झालं. समजा कोणतं झालं? जलम जशवंत प्राप्त झालं. जलम जशवंत सूत्रे प्राप्त. हे सूत्र प्राप्त झालं तेव्हा एक सूत्र आलं. होढ 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 होढ. पाहता ह हे षष्टीचं एक वचन आहे. ढ प्रथमेचं एक वचन आहे. मग इथंचा अर्थ काय झाला? हच्या ठिकाणी ढ हो, है की नाही? पण कधी एवढं झाली पदांतेच्या. मग वृद्धी झाली आहे. बोला हस्य ढस्यात हस्य ढस्यात झली पदांतेच हस्य ढस्यात झली पदांतेच. अर्थ पहा. हस्य म्हणजे हच्या ठिकाणी. सांग बरं अर्थ काय होईल? ढ हो. कधी? जल पुढे असेल तर एक आणि पदांतामध्ये. आणि पदांतामध्ये. पदांत पुढे असेल तर असं नाही बरं का. पदांतामध्ये. मग पदांत म्हणजे पदांच्या शेवटी असलं तर मग पदांत झालं ते. मग आता इथे जल पुढे आहे का? नाही. हा कसं काय म्हणायला लागले? जल पुढे आहे का? नाही. परंतु पदांताच्या मध्ये पदांतामध्ये पदाच्या शेवटी समजा आपण त्याला आहे की नाही? पदांती पदांते पदाच्या शेवटी असेल म्हणजे पदा. आता पदांतामध्ये हच्या ठिकाणी काय झाला?
ढ, मग काय रूप झालं लीड. काय झालं महात्मा लीड. लीड झाल्यावर आता पुन्हा जलाम जशवंत येईल. जलाम जशवंत काय बोलतं, जलच्या ठिकाणी जश हो. जल म्हणजे ज पासून ते खालच्या ल पर्यंत, ज्या भाया काढताच ज पकडताच खपा छाटता छाटता ओ कपा यशस्सर इथपर्यंत सगळ्या वर्णाच्या ठिकाणी काय करायचा जश हो. म्हणजे ज ब ग ड द यामधलं एखादा वर्ण हो. इथं ढ आहे. ढ कोणत्या वर्गातला आहे, ट वर्गातला, म्हणजेच मूर्धास्थान आहे. मग मूर्धास्थानवाला कोण आहे, ज ब ग ड अड आहे. ढच्या ठिकाणी काय होणार ड. झाला लीड. झालं. इथेच विराम अवसानम अवसान संज्ञा झाली आणि अवसान संज्ञा झाली रे झाली वावसाने. हे की नाही. वावसाने या सूत्राने वावसाने काय बोलता, अवसाने जलाम चोरोवास्यू. अवसानामध्ये जलच्या ठिकाणी म्हणजे पुढे काहीच नसेल तर जलच्या ठिकाणी काय होतं चर विकल्पाने, म्हणजे त्याच्याच वर्गातला पहिला वर्ण विकल्पाने हो. मग डच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातला पहिला वर्ण कोण होईल ट. मग काय झालं लीट आणि दुसरं लीड. अशी दोन रूपं झाली. झालं की नाही. सोपं, एकदम सोपं. आता पहा इथून हे कुठे झालं, केवळ पदांतामध्ये असेल तर ढ होईल, बाकीचं होणार नाही. केवळ स्वर पुढे आला रे आला, काही करायचं नाही, मस्त जोडून द्यायचं काम करायचं. लिह धन औ, दोन्यात काय झाला लिह. लिह धन अस, सचा विसर्ग लिह. झालं. अम आला तर काय करणार आपण, लिह धन अम जोडलं, लिहम औ लिह अस लिह. काही टेन्शन आहे का. केवळ प्रत्यय जोडायचे ना. तृतीयाचा प्रत्यय काय आहे, हां हे द्वितीय झाली टा. तर काय लिह धन आ, टाचा ट घटक टकार, टा घटक टकारस्य छोटे ते सूत्राने संज्ञा पहिले लोपम कृत्वा किं भवती आ. तर काय झालं लिहा. आता पुढे काय आलं लिह धन भ्याम. काय स्थिती झाली लिह धन भ्याम. या आता अशी स्थिती झाल्यावर तुम्हाला म्हटलं होतं याची स्वादेश सर्वनामस्थाने येत जातील. हलादी प्रत्यय पुढे आले तर काय होईल मागच्याची पदसंज्ञा. मग या ठिकाणी स्वादिश्व सर्वनामस्थानी सूत्र आलं. हलादी प्रत्यय पुढे असेल तर मागच्या शब्दाची काय होते, हां पदसंज्ञा होते. काय झालं काका काय बोलू लागले, ते गडबड व्हायला लागलं का काय. असं कसं आता म्हणे उतार वय लागलं बा, आपले केस पिकले सगळे. स्वादिश्व सर्वनामस्थाने या सूत्रानं काय झालं पदसंज्ञा झाली. मग पदसंज्ञा झाल्यावर पदसंज्ञा झाली ना, पदसंज्ञा झाले की लगेच आपलं कुठे होडा हस्य ढस्य झाली पदांतेच, मग होडा लागेल. मग या सूत्रानं हच्या ठिकाणी काय होईल ढ. मग झालं लीढ. लीढ धन भ्याम झालं. झालं का महात्मा, लक्षात आलं ना. लीढ भ्याम झाल्यावर ढच्या ठिकाणी आता पद आलं की पदांत लगेच पदांताचे सगळे सूत्र डोक्या समोर आणायचे. जलम जशवंत, जलम जशवंते. इथे वरती आणलंच होतं. जलच्या ठिकाणी जश हो, जलच्या ढच्या ठिकाणी जश काय होतं ड.
जोडून काय बनतं? लीड भ्याम बनलं. तसंच आता जेव्हा जेव्हा हलादी प्रत्यय येईल तेव्हा डायरेक्ट करायचं लीड भी. जमलं. चतुर्थी आणा आता. ली हे भ्याम, लीड भ्याम, भ्यास लीड भ्याह. झाला. पंचमी लिहा लीड भ्याम, लीड भ्याह. षष्ठी लिह असं आहे ना जोडला. ओस ली होस सचा विसर्ग. लिहो हो आम. इथं रजवनात दे पण उठफोट काय नाही करायची इकडं. काय नाहीच ना काम आहे का नाही. लिहाम ई सप्तमी काय होईल? लिही ओस लिहो हो. आणि आता काय आलं? नाही लीड. समजा आता लीड धनश्वास झालं. इथपर्यंत आपलं पहिलेच काम करा. होढ आणि झलाम जशवंते. होढ आणि झलाम जशवंते या सूत्रानं ड केल्यानंतर लीड सू असं झाल्यावर मग आता मला पुसवायचं आहे. लीड झालं सू जलाम जशवंत सूत्र लागलं तेव्हा लीड सू बनलं ना. अशाच ठिकाणी आता तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला डसचं सूत्र लागू शकतं. ड झालं ना. ड सिदूत ड सिदूत धनसच्या खाली ड सिदूट. आता काय झालं? दात परस सस्य दुडवा सूत्र केलं की नाही मागे. डकारापासून पुढील सला ऐक स त्याला विकल्प आणि दूट आगम हवं. मग जेव्हा दूट आगम झाला तेव्हा झालं लीड स ते धू. दूट हा आगम टीत असल्यामुळे सच्या अगोदर होईल. कोणत्या सूत्रानं? आद्यंताऊ. मग झालं लीड ध सू. आणि जेव्हा नाही होणार तेव्हा लीड सू झालं. असं दोन झालं. आणि या स्थितीत बस एकच सूत्र लावायचं खरीचं. कोणतं सूत्र? खरीचं. खरी झलाम. खर पुढे असेल तर झलच्या ठिकाणी विकल्पाने. मग आता खर पुढे कोण आहे? स. झल कोण आहे? ध. त्याला काय होईल? त. झालं. असं झालं ना. चर म्हणजे त्याच्याच वर्गातील पहिला वर्ण. मग आता पुन्हा खर आहे. खरमध्ये त आला. पुन्हा खरीच इथे लागलं. आणि यानंही पहिल्यांदा लावलं ते धला, नंतर लावलं ते डला. आणि डला पुन्हा काय झाला? ट. मग रूप झाला लिटसू. लिटसू काय म्हटलं आपण? ए लिट लिटसू म्हणजे लिटत सू नाही हा. लेटत सू असं नाही. लिटसू 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 हा ना. पहा मी बोलतो का नाही. लिटसू सू सू त हलंत लिटसू. आता तू नाही तू लेट सू. आणि इथं पुन्हा इथे खर पुढे आल्यामुळे खरीच्या सूत्रानं काय आला? ट. तर काय रूप झाला? लिट सू. झालं. या प्रकारे असं नाही करू लेटल्यावर सू. ते बोलतात म्हणून म्हटलं मी असं काय माझं काय नाही. आता हे लीड लिट लीड प्रथम आणि संबोधन एकसारखंच. हां हे लिट लीड हे लिहव हे
लिह संबोधन. या प्रकारे आपला हा शब्द झाला पुरा. यानंतर दुसरा आपला शब्द येतोय तो म्हणजे कोण? पेंदरे. धातू घेतला असाच हकारांत दुह प्रपुरणे म्हणजे दूध काढणे. आता ह्या जो लिह झाला ना, लिह क्विप प्रत्यय झाला, कर्ता अर्थामध्ये झाला, म्हणजे लिह म्हणजे चाटणे होता अर्थ, पण शब्द म्हणल्यावर त्याचा अर्थ झाला चाटणारा. हो, चाटणारा. आणि आता लिह धातूचा अर्थ आहे दूध काढणे, परंतु त्यालाही इथं क्विप प्रत्यय झाला, तसाच पूर्वीसारखा क्विपच्या सूत्रानं क्विप प्रत्यय, त्याचा लोप, आणि मग तेव्हा कृदंत बनला. हा सुद्धा काय बनला? कृदंत. आणि याचा अर्थ झाला दूध काढणारा. दूध काढणारा, मराठीत धार काढणारा है ना. म्हणजे दुधाचा प्रकर्षानं भरणे, काय बादली दुधानं, दूध काढणारा. मग आता हा काय झाला? कृदंत झाला की नाही? कोणत्या सूत्रानं मग प्रातिपदिक संज्ञा होणार? कृतद्धित समासाची या सूत्रानं काय झाली? प्रातिपदिक संज्ञा झाल्यावर काय झालं? ज्ञा प्रातिपदिकात या सूत्रानं काय आला? सु इत्यादी प्रत्यय आले. मग काय झाला? लिह सु. काय झालं? लिह सु. दुह सु. दुह सु असं झाल्यावर आता पुन्हा सु घटक उकारस्य बोलत जा. सु घटकस्य उकारस्य इति. अरे काय करायचं मग ना? इति सूत्रेण इत संज्ञा भवति एक कवदिष्यति. हां, पुनः तस् वदन्तु. तस्य लोप इत्यनेन कस्य उकारस्य लोप भवति. किम अवशिष्यते? स. पुन्हा लियधन स. लियधन दु. ह्याच्यात गडबड आला. दुधन स. इदानीं सकारस्य का संज्ञा भविष्यति? अपृक्त. केन सूत्रेण? हे अपृक्त हे काल प्रत्यय इति सूत्रेण सकारस्य पुनश्च हलङ्ग्याभ्यो हलङ् नहीं हलङ्ग्याभ्यो दीर्घात् सतिस्य प्रकृतं हल इति सूत्रेण सु इत्यस्य किम अवशिष्यते? दुह. मी नाही लिहिलं चालेल ना? तुम्हाला विचारतो. किम अवशिष्यते? दुह. इदानीं हक दुह अत्र किं सूत्रम् आगच्छति? सुप्तिं गन्तं पदम् इति सूत्रेण पदसंज्ञा भवति. अनन्तरं होड इति सूत्रं प्राप्ते. प्राप्त झालं की नाही? होड इति सूत्रे प्राप्ते सदी. म्हणजे तो होड सूत्र प्राप्त झालं. कारण की हस ढ सात ह आहे. हला काय हो? ढ. तेव्हा एक विशिष्ट सूत्र आलं. दादेर धातोर घ. 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 उपदेशे दादेर धातोर हस्य घ स्यात्. उपदेशे दादेर धातोर दादेर धातोर हस्य घ स्यात्. हस्य घ स्यात्. जलिपदान्ते च. जलिपदान्ते च. जलिपदान्ते च. उपदेशे धातोर धातोर हस्य घ स्यात्. जलिपदान्ते च. आता उपदेशे याचा अर्थ तील. उपदेशातील दकार आदी धातूच्या हला काय हो? घ हो वो. कधी?
जल पुढे असेल तर आणि पदांतामध्ये काय पाहिजे उपदेशात म्हणजे मूळ धातू दकारादी पाहिजे एक उपदेशावस्थेत दकारादी धातू पाहिजे त्या दकारी धातूच्या हला घ होईल पुढे जल असेल किंवा पदांतामध्ये इथं काय आहे पदांत म्हणून हला काय झाला घ तेव्हा काय झालं दुघ काय बनलं म्हणजे होड हचा बाद करून काय झाला दकारादी असेल आणि शेवटी ह असेल तर होड नाही लावायचं काय लावायचं दर धातू घ ह करायचा तेव्हा दुघ हे रूप झालं पण आता पुढचं सूत्र थोडं समजायला टाईम लागेल उच्चारण करवतो आणि उद्या घेऊ ते आपण एकाचो बशो भश जशंतस्यच ध्वो हो एकाचो बशो भश जशंतस्यच ध्वो हो एकाचो बशो भश जशंतस्यच ध्वो हो एकाचो बशो भश झसंतस्यच ध्वो हो ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय शांति शांति शांति